हा बाळा, मग मला आता काही येत नाही, थोडं समजून सांग बरं. काय काय सगळ्यांना कळलं पाहिजे, सांग बरं. चला, सर असं म्हणताय का? बघा, एक 1.4 बरोबर. ही एक वस्तू आपण कितीला एक एक वस्तू घेतल्या बरोबर, म्हणजे अशा किती वस्तू घेतल्या आपण? एक 100 बरोबर ना. किती खरेदी केल्या? 100 बरोबर. हो मग आता ह्याची पहिलं ह्याला आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया, ह्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया पूर्ण. करा बरं याचं कॅल्क्युलेशन काय येईल. चला, एक कॅल्क्युलेशन करा बरं याचं. एक 5 छेद चला, 5/4 बरोबर. ही एक आता ही काय, ही 5/4 काय तुमची, हे रुपये झाले तुमचे, ठीक आहे. ते एक वस्तू घेतल्या, तसे आपण 100 घेतल्या, मग गुणिले 100 तर किती रुपये झाले मग याचे? चला, बरोबर ना. गुणिले 100 काय केलं आपण? 5/4 रुपयाला एक वस्तू घेतल्या, ठीक आहे. अशा किती वस्तू घेतल्यात आपण? 100 घेतल्यात, ठीक आहे. बरोबर, 100 घेतल्यात, तर एक्स बरोबर किती? मग याचा क्रॉस मल्टिपल करा. तर यात बघा आता तसं झालं, एक्स इक्वल टू 5/100. कळालं? 100 वस्तूची किंमत निघेल, बरोबर. 100 वस्तूची किंमत निघेल. ज्याला कोणाला कळालं नसेल परत सांगतो मी, बघा लक्षात घ्या काय म्हणलं बघा, एकदम सोपं आहे. बघ मनस्वी, कळालं का? एक वस्तू आता इथे विचार, बघा सिंपल परत सांगतो बघा. आता लक्ष द्या सगळ्यांनी. मनस्वी वाचवली क्वेश्चन. आता बघा काय करायचं, बघा सिंपल आहे, अवघड काय आहे का? काहीच नाही. 1.1/4 रुपयाला एक वस्तू, एक आता एक याप्रमाणे 100 वस्तू. एक एक म्हणजे काहीतरी वस्तू असेल, समजा एक वस्तू, बरोबर. 100 वस्तू घेतल्यात ना, एक वस्तू 1.1/4 रुपयाला एक वस्तू, बरोबर. ह्याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं तर काय येईल? 4/5 येईल, ठीक आहे. कसं आलं ते पण काही जणांना डाऊट असेल तर बघा. आता काय करायचं, तर काही नाही, म्हणजे बेरीजेचे चिन्ह असते, बरोबर. मग याचा क्रॉस मल्टिप्लाय केला तर 4 + 4 × 1 = 4. मग नंतर इथं काय नाही, म्हणजे एक घेऊया, 1 × 1 = 1 म्हणजे 1 म्हणजे काय, 1 × 4 म्हणजे 4. यांची जर बेरीज केलं तर 5/4 येते, ठीक आहे. हे कळालं 5/4 कसं कळालं ते, ठीक आहे. ह्याचं मी 5/4 लिहिलं बघा, 5/4, ठीक आहे. तर 5/4 म्हणजेच काय, 5/4 रुपयाला, 5/4 रुपयाला एक वस्तू आली, बरोबर ना. एक वस्तू, तशी आपल्याला 100 वस्तू खरेदी केली, ठीक आहे. 100 वस्तू काय केली, मनस्वी खरेदी केली समजा. 100 वस्तू म्हणजे एक, आता आता 5/4 म्हणजे एक वस्तू. एक रुपये, आता 5/4 रुपयाला काय एक वस्तू खरेदी केली, तर 100 रुपयाला किती खरेदी करणार, मग ह्याची पण व्हॅल्यू येईल, ठीक आहे. 100 रुपयाला किती खरेदी करणार. मग ह्याचा गुणाकार जर केला तर एक्स, आता या दोघा तिरका गुणाकार होईल तर काय होईल, 1x म्हणजे एक्स पकडू, ठीक आहे. एक्स आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे 5/5 गुणिले 100, ठीक आहे. म्हणजे आता पूर्ण 100 वस्तूची किंमत भेटेल, बरोबर. 100 वस्तूची किंमत भेटेल ना, बरोबर. 100 वस्तूची किंमत भेटेल. बघा किती येते बघा, 4 × 1 = 4, 4×2 = 8, 2 उरले, 4×5 = 20. किती झाले रे? चला, किती झाले रे याचं उत्तर सांगा आता, किती आले. चला बघा, 25/5 ही किंमत किती झाली आता बघा. ह्याला सॉल्व्ह केला तर डायरेक्ट लिहितो, 5/4 गुणिले 100 गेलो तर माझं उत्तर किती आलं, 125. मी खरेदी किंमत झाली, म्हणजे काय झाली, खरेदी किंमत, ठीक आहे. कळलं. आता विक्री किंमत काय असेल रे, कसं काढणार बघा. आता बघा विक्री किंमत काय असेल बघा, 1.1/2 रुपयाला एक वस्तू, म्हणजे 1.1/2 रुपयाला एक वस्तू त्याने विकली, ठीक आहे. विकली. मग अशा 100 वस्तू विकल्या त्यानं, बरोबर. 100 वस्तू विकले म्हणजे मनस्वीने काय केली, 100 वस्तू विकली, ठीक आहे. 100 वस्तू विकली. मग 100 वस्तूची जर काढायची विक्री किंमत, मग जे आता एक्स बरोबर, आता ते रुपये आपल्याला काढायचे, 100 वस्तूची किंमत काढायची, किती होती की, बरोबर. 100 वस्तू किती रुपयाला विकले, तर ह्याचं पण क्रॉस मल्टिपल करू. फक्त याला आपण सॉल्व्ह करून घेऊया, पहिले ह्याला सॉल्व्ह करून घ्या. इथं साईडला सॉल्व्ह करतो बघा, 1.1/2 बरोबर. याला इथं काय नाही, म्हणजे बेरीजे चिन्ह असते, याचा क्रॉस मल्टिप्लाय करा, बरोबर. बे एक बे प्लस हा 1 भागिले, सॉरी हा प्लस 1 भागिले 2 जर केलं तर किती उरेल रे, 3/2, ठीक आहे. 3/2, ठीक आहे. 3/2. चला रे चला, काय थोडस प्रॉब्लेम येते का, 3/2. चला ह्याचं उत्तर तुमचं आलं बघा. आता लक्षात घ्या, 3/2
रुपयाला एक वस्तू विकली आणि 100 वस्तू किती रुपयाला विकल्यात, ठीक आहे, असं असं काढायचं, ठीक आहे. मग ह्याचा क्रॉस मल्टिपल करा तर काय होईल बघा, ये दोघांचा गुणाकार करा, 1 गुणिले एक्स म्हणजे एक्सच येईल, ठीक आहे, इजिकल टू ह्या दोघांचा क्रॉस मल्टिपल करा, 3/2 गुणिले 100 जर केलं तर बघा, बे एक बे, बे पंचे 10 म्हणजे किती झाले 50, म्हणजे किती झाले रे, 3 5 15 म्हणजे 150, हे काय झाली विक्री किंमत, ठीक आहे, विक्री किंमत, ठीक आहे, विक्री किंमत झाली, ठीक आहे. मग आता ह्यांच्या दोघांचा नफा किती रुपये झाला, खरेदी किंमत आहे त्याची 125 रुपये आणि विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत किती आहे 150, बरोबर. नफा बरोबर सूत्र आहे आपलं विकी, विकी मायनस खकी, बरोबर, खकी, ठीक आहे, खकी, बरोबर. आता विकी किती आहे 150 आहे, खकी किती आहे 125, म्हणजे ह्याचं उत्तर आलेलं आहे 25 रुपयाचा नफा आहे. चला, 25 रुपयाचा काय झालेला आहे तुमचा नफा झालेला आहे. चला, कुणाला कळालं नाही रे, मायनस केलं ते नाही समजलं, पण तिथे मी मायनस केल्यावर 35 येतं कुठं रे, सर. इथं 35, हा अरे सर, त्या दोघांना मायनस केलं. 150 मधून 125 काढू आपण, ठीक आहे. इथं 0 आहे, इकडून एक उसना घेतला 10 झाले, 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथं 5च्या जागी 4 होतील, एक उसना दिला ना 0ला म्हणून, ठीक आहे. इथं 2 राहिले, 2 मधून 4 राहिले, 4 मधून 2 गेले, किती उरले 2, आणि एकामधून 1 गेला 0, म्हणजे 25 उरले का बाळा. हो सर. मग कसं 35 आलं तुझं, सांग बरं मला 35 कसं आलं सांग. सर चुकून माझं मायनस चुकलं असेल. हा, मायनस कसं चुकते रे, असं नको करू बाळा. चला पुढचा क्वेश्चन, ठीक आहे, सगळ्यांना समजलं, ओके, ठीक आहे, वेलकम. क्वेश्चन वाचून दाखव, याचं उत्तर मला सांगायचंय. एका बॅगेमध्ये 50 पैशाच्या 400 नाणी आहेत, ठीक आहे, एक बॅग आहे, ठीक आहे, अशी बॅग आहे माझी, ठीक आहे, बॅग आहे. चला, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 50 पैशाच्या 400 नाणी, 400 नाणी ही आहे इथं, ठीक आहे, 50 पैशाच्या. त्याच्यानंतर अशा नाणी आहेत, समजा आहे 50 पैशाच्या नाणी आहेत, 50 पैसे, ठीक आहे, पैशाची नाणी अशा किती आहेत 400 आहेत बॅगेमध्ये, आणि 25 पैशाच्या 200 आहेत, 200 आहेत, आणि 1 रुपयाच्या 48 आहेत, एवढ्या नाणी आहेत, ठीक आहे. जर त्यापासून आता ह्या पूर्ण कॉईन घेतलं आणि कॉईन घेऊन मी काय केलं, याच्या नोटा तयार करायच्यात मला, तर किती होतात तरी जास्तीत जास्त नोटा, तर 59 म्हणतात बघा, 59 नोटा होतात, ठीक आहे. चला बघूया किती नोटा होतात, ते आपल्याला माहिती नाही, ठीक आहे, तर बघूया चला किती नोटा होतात. बघा, आता ज्याला कोणाला समजलं नसेल त्याने बघायचंय, ठीक आहे, ज्याला कोणाला समजलं नसेल त्याने बघायचं आहे, बघा कसं सॉल्व्ह करतो बघा, लक्षात घ्या. चला, आता सिंपल सिंपल 50 पैशाच्या किती नाणी आहेत रे, 50 पैसे, ठीक आहे, 50 पैशाचे किती नाणी आहेत 400, मग किती आता किती 400 नाणी आहेत म्हणजे किती पैसे होतील रे, आता येणार उत्तर आपलं कशात येणार आहे, पैशात येणार आहे, बरोबर, बरोबर. 400 नाणी आहेत म्हणजे पैसे आहेत ना, 50 पैसे, येणार उत्तर आपलं पैशामध्ये येणार आहे. मग 500 गुणिले 50 गुणिले 400 जर केलं तर काय उत्तर येईल बघा. आता ह्या दोघांचाच गुणाकार करू, 4 पंचे 20 लिहूया, ठीक आहे, आणि बाकीचे किती शून्य आहेत, 1 2 3 शून्य लावा, 1 2 3, बरोबर. हे काय झाले रे, आता आपले पैसे झाले, किती पैसे आहेत रे, 20,000 पैसे आहेत, ठीक आहे, 20,000 पैसे. मग तुम्हाला माहिती आहे 1 रुपया म्हणजे किती पैसे रे, 1 रुपया म्हणजे किती पैसे, चला चला चॅट बॉक्स मध्ये टाका, चला 1 रुपया म्हणजे किती पैसे, चला बरोबर आहे का लिहिलं मी, चला चला 100 पैसे, ठीक आहे, चला 100 पैसे. तर आपल्याला ह्याचं रूपांतर आपण पैशामध्ये नंतर करूया, ठीक आहे, आधी ह्याचं उत्तर काढूया. 25 पैसे, 25 पैशाचे नाणे किती आहेत रे, 200 नाणी आहेत, यांचा एक गुणाकार करा, मग 25 एक 25, 25 दोन्ही 50, याचं 25 दोन्ही 50 लिहिलं, ठीक आहे, हे 2 शून्य पुढे लावा, किती झाले 5,000 पैसे, ठीक आहे, कळतंय कळतंय कळतंय. हे गुणाकार करता येत नसेल तर मी बघा असं करा, बघा असं तुम्हाला तसं येत नसेल तर बघा मी तुम्हाला सिंपल सांगितलं, ह्या दोघांचा गुणाकार केला 0.3 लावलं, ठीक आहे. जर तसं जमत नसेल तर तुम्ही असंही करू शकता गुणाकार, बघा 400 गुणिले 50, ठीक आहे, शून्यने शून्यला गुणा शून्य येतो, शून्यने शून्य शून्य गुणा शून्यने कोणत्याही संख्येला गुणलं तर कोणत्याही संख्येला गुणलं तर शून्यच येतोय, मग इथे प्लस दिलं, 500 500 5 20, बघा 20,000 येते का ना, बघा आलं का नाही 20,000, चला चेक करा
20,000 आलं का नाही? आलं 20,000. ठीक आहे, असं करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, डायरेक्टली केलं बघा मी. 4 पंचे 20 केला, ह्या दोघाचा गुणाकार केला, 20 लिहिलं पहिलं. किती शून्य आहेत? याच्यासमोर 1, याच्यासमोर 2, म्हणजे टोटल 3 शून्य, पुढे 3 लावलं, बस काहीच केलं नाही वेगळं. ठीक आहे, असं करायचं. ठीक आहे, जर शून्य असतील तर. ठीक आहे, नाहीतर काहीतरी डोकं दुसरंच विचित्र लावशाल, तसं काही करू नका. आता बघा, आता मग काय होईल? 1 रुपयाचे, आता हे रुपयामध्ये आपला आन्सर येईल. ठीक आहे, 1 रुपयाचे. आता 1 रुपयाचे किती नाणी येतं? 48 नाणी, म्हणजे यांचा गुणाकार केलं तर काय होईल? 48 रुपये. ठीक आहे, रुपये. मग आता इथं काय आपल्याला 5 रुपयाच्या नोटा करायचा, तर रुपयामध्ये, हे पैशामध्ये आहे, तर एकटाच रुपयामध्ये आहे. कोण? हा एकटाच रुपयामध्ये आहे. हे दोघं काय इथं? हे दोघं काय इथं रे? पैशामध्ये आहेत. यायला आपल्याला काय करता? ह्याला काय करावं लागेल? यांना काय करावं लागेल? यांना या 2,000ला आपल्याला रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. रुपयामध्ये रूपांतर करावं लागेल. मग रुपयामध्ये रूपांतर करूया बघा. चला चला 20,000ला मी 20,000ला 100 भागलं. कारण का भागतो रे 100? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग याला ह्यानं रूपांतर आपलं कशात होईल? इथं पैशात होईल, सॉरी रुपयात होईल. मग हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे किती रुपये झाले रे? 200 रुपये झाले हे. चला 20,000 पैसे म्हणजे किती? 200 रुपये. आणि 5,000 पैसे म्हणजे किती रे? भागा याला 100ने भागलं तर काय होईल बाळांनो? हा शून्य कटेल, हा शून्य कटेल, हा शून्य कटेल, म्हणजे किती झाले रे? 50 रुपये. चला झालं, रुपये झालं, 50 रुपये झालं. कळतंय? कळलं का रे सगळ्यांना? ओके, 50 रुपये. आता बघा, यांची बेरीज करू आपण. बघा, हे 200 रुपये. आता रुपयाची पूर्ण बेरीज करून घेऊया. बघा, 200 रुपये प्लस 50 रुपये प्लस आणि 48 रुपये, यांची बेरीज किती येते? चला बेरीज करा रे, बेरीज करा. 298 रुपये येते का बेरीज? बघा 298 येईल ना. 50 आणि हे 48 म्हणजे 98. 98 आणि 200 तर किती येते? 298. मग आता 298 आलं आपलं उत्तर. तर मला काय करायचं बाळांनो? 5 रुपयाच्या नोटा किती होतात असं विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक 2 काहीतरी आहे, ऑप्शन दिलं नव्हतं मी. चला 298 भागिले, मी काय करतो? 298 भागिले कितीने करावं लागेल मला? 5 रुपयाच्या नोटा करावं लागेल. या रुपयाला मी 5 रुपयाच्या नोटा करायच्या आहेत. हे रुपये आहेत 298 रुपये, याला मी 5ने भागतोय. मग 5ने भागल्यानंतर माझ्या नोटा किती तयार होतात ते मला कळेल. बघा 5ने, आता ह्या 29ला भागा, 5 5 25. ठीक आहे, मग उरले किती रे? 29 मधून जर 25 गेले, उरले किती बाळांनो? 4. मग झाले किती झाले? हे 8 इथं लावा, म्हणजे 48 झाले. ठीक आहे, मग 5 9 45, 5 9 45, मग उरले किती बाळांनो? इथं उरले किती? इथं 3 उरतील. मग हे बाकी उरले. आता ह्याला काय भाग जाणार नाही 5 ने नंतर, मग एक दशांश चिन्ह लावून आपल्याला भाग द्यावा लागेल. आपल्या जास्तीत जास्त नोटा 59 होतात. ऑप्शन नंबर आपलं किती आहे रे? ऑप्शन नंबर किती आहे? 2 आहे. ऑप्शन नंबर आपले किती आहे? 2 आहे. ठीक आहे, चला कळालं का सगळ्यांना? चला ओके, चला पॉइंट मध्ये द्यायचं नाहीये, हिंट देतो तुम्हाला, हिंट देतोय, तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, एका गोट्यातील 1/3 गायी चरायला गेल्या, म्हणजे 1/3. बघा आता काय करूया आपण. चला उत्तर कोण सांगणार आहे? शुभ्रा सांगशील का? चला सानवी सांगशील? चला सांगशील का शुभ्रा? चला कोण सांगणार आहे रे? चला कोण सांगणार आहे? नो, ओके ठीक आहे. चला नो सांगू नका काही काय. चला ठीक आहे, चला ओके. अरे अक्षर माझं, ओके कोण सांगणार? नो, ओके ठीक आहे, आता मी सांगतो. ठीक आहे, ओके ठीक आहे, तुम्ही सांगत नसाल तर मी सांगतो. ठीक आहे, नो आले. ठीक आहे, चला असो. आपण 2 स्टेपनं काढूया. ठीक आहे, जर तुम्हाला कुठल्या स्टेपनं जमेल त्या पद्धतीने आपण करूया. ठीक आहे, चला आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, चला आता काय करायचं बाळांनो? बघा सॉरी नो, ओके ठीक आहे. बघ आता काय करूया, उत्तर काढूया. ठीक आहे, एकूण गायी आपल्याला माहित आहेत का? माहित नाही. एकूण गायी आपण काय करू? एक्स मानू. एकूण गायी आपण काय करूया? एक्स मानू. ठीक आहे, एक्स मानू. ठीक आहे, एक्स मानलं. ठीक आहे, एक्स मानू. त्याच्यानंतर बघा चरायला किती गेल्या? मी चरायला लिहितो फक्त, चरायला चरायला 1/3 म्हणजे
1/3 बरोबर ना, 1/3 म्हणजे 1/3 ठीक आहे, 1/3 चरायला गेल्या आणि 1/4 गायी झाडाखाली बसल्या बरोबर ना. झाडाखाली झाडाखाली काहीतरी वेगळं केलं का? काहीच नाही, सिंपल बरोबर 1/4 ठीक आहे, 1/4. मग उर्वरित गायी गोठ्यात बांधल्या ठीक आहे. उर्वरित गायी आपल्याला दिलेले उर्वरित गायी उर्वरित 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 किती आहेत रे? 25. चला कळलं इथपर्यंत सगळ्यांना? चला बोला, इथपर्यंत कळालं? चला बाळांनो बोला, इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? चला बोला बरं, पटपट पटपट बोला. काय केलं का बाळांनो? काहीच नाही. आपण काय केलं? सिंपल सिंपल, आपल्याला गायी माहिती नव्हत्या, आपण एक्स मानलं ठीक आहे. ठीक आहे बरोबर, एक्स मानलं. मग एका हे बघा 1/3 गायी चरायला गेल्या म्हणजे 1/3 लिहिलं ठीक आहे बरोबर. त्याच्यानंतर 1/4 गायी झाडाखाली बसल्या बरोबर, 1/4 लिहिलं. त्याच्यानंतर उर्वरित गायी 25 आहेत, संपलं बरोबर, संपलं. आता बघा सिंपल सिंपल, डोकं काहीच लावायचं नाही आपल्याला. एकूण गायी बरोबर बघा, एकूण गायी बरोबर, एकूण गायी बरोबर. मग आता किती आहे तरी एकूण गायी बरोबर? आता काय, काही गायी चरायला, चरायच्या लिहितो, चरायला चरायला ठीक आहे. काही गायी झाडाखाली बघा, असं व्यवस्थित लिहून देतो बरं का, झाडाखाली ठीक आहे. लिहून घ्या, तुम्हाला लिहायचं असेल तर ठीक आहे, व्यवस्थित लिहा. उर्वरित उर्वरित लिहिलं ठीक आहे, सगळ्या गायी ठीक आहे. आता बघा, आता सिंपल आहे. एकूण गायी आपण काय म्हणलं? एक्स म्हणलं, एक्स लिहा ठीक आहे. चरायला किती गेल्या? 1/3 1/3 प्लस झाडाखाली किती आहे इथं? ओके, शुभ्रा शुभ्रा अनम्यूट. ओके, हा शुभ्रा बोल रे, शुभ्रा बोल. सर शुभ्रा, प्रश्नामध्ये उर्वरित गायी दिल्याच नाहीयेत. अरे अरे हा 25 आहेत उर्वरित गायी गोठ्यात. अरे 25, अरे लिहायचं राहिलं. ओके ओके ठीक आहे, उर्वरित 25 आहेत ना. ओके ठीक आहे, 25 आहेत, लिहायचं राहिलं. उर्वरित गायी, उर्वरित 25 आहेत इथे, लक्षात ठेवा. ओके, उर्वरित 25 ठीक आहे, सॉरी बघा लक्षात द्या. ओके छान छान शुभ्रा, थँक्यू. बघा आता 25 आहेत, उर्वरित 25 आहेत ठीक आहे. उर्वरित किती आहेत? 25. मी सांगितलं पण मी लिहायचं विसरलो ठीक आहे. उर्वरित 25 गायी गोठ्यात. आता परत सांगतो बघा, एका गोट्यातील 1/3 गायी चरायला गेल्या ठीक आहे. आता माझ्याकडे गोटा आहे, माझ्याकडे मी समजून सांगतो व्यवस्थित. बघा इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. बघा एक गोटा आहे, माझ्या गोट्यामध्ये 1/3 गायी चरायला गेल्यात ठीक आहे. 1/3 गायी चरायला गेल्यात आणि 1/4 गायी माझ्या झाडाखाली आहे ठीक आहे. आणि उर्वरित गायी माझ्या काय केलं? गोट्यातच आहेत ठीक आहे. माझ्या गायी काय आहेत? उर्वरित काय आहेत गायी? गोट्यात आहेत. 25 आहेत ना, उर्वरित माझ्या गोट्यातच आहेत. तर खालील किती गायी बरोबर, झाडाखाली किती गायी बसल्या ठीक आहे. मला काढायचंय झाडाखाली गायी किती बसल्यात हे काढायचंय ठीक आहे. तर इथपर्यंत कळालं तुम्हाला? आपल्याला एकूण गायी मला माहिती आहे का? माहिती नाही, म्हणून मी काय केलं? एक्स मानलं ठीक आहे. मला गायी माहित नाहीत म्हणजे किती गायी आहेत, पण मी म्हणून काय केलं? एक्स मानलं. आणि मग गोट्यात चरायला किती गेल्या? 1/3 म्हणजे टोटल पैकी बघा, एक्स पैकी किती गायी चरायला गेल्यात? 1/3 बरोबर. बरोबर, टोटल गायी पैकी माझ्या टोटल गायी पैकी किती? 1/3 गायी काय गेल्यात? चरायला गेल्या. म्हणून मी 1/3 लिहिलं. आणि 1/4 गायी काय झाडाखाली बसल्या, म्हणून काय केलं? 1/4 लिहिलं. कळालं? कळालं? उर्वरित गायी कुठे आहेत रे माझ्या? गोट्यात आहेत, म्हणून मला फिक्स आहेत म्हणजे 25 काय आहेत मला सांगितलं. 25 गायी गोट्यात आहेत, मला माहित आहे 25 गायी गोट्यात आहेत, पण टोटल गायी मला माहित नाहीत ना, एकूण गायी माहित नाहीत. म्हणून काय केलं? एकूण गायी बरोबर चरायला गेलेल्या, झाडाखाली बसलेल्या आणि उर्वरित गायी ठीक आहे. चला कळलं आता? 1/4 बरोबर झाडाखालच्या, आणि उर्वरित किती आहेत? 25 ठीक आहे, 25. शुभ्रा कळाला आता? एक मिनिट हा, अजून एक जण आला. ओके, शुभ्राला अनम्यूट करतो. चला, सार्थक भोसले. ओके ठीक आहे, सार्थक आता आला ठीक आहे. चला सार्थक आणि सोराली दोघांनी मेसेज करायचंय मला. कुठे रे, कुठे शुभ्रा? शुभ्रा ओके, शुभ्रा. हा शुभ्रा कळालं का? हो सर. शुभ्रा चला, आता काय करायचं? अनम्यूट करा. हा केलं, ओके तुला ठीक आहे. आता 25 कसे? ठीक आहे ठीक आहे, 25 कसे बघ. आता मनस्वी 25 कसे? काय रे 25 कसे? मनस्वी कळलं का रे? काय म्हणते? ओके 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 बरोबर. मनस्वी 25 कसे म्हणले ते आपलं राहिलं होतं बाळा. मनस्वी, मनस्वी
मनस्वी? यस. हा 25 कसे यस कळालं का सर. आता? 25 कसं कळालं का बाळा? हो सर. ओके ठीक आहे. हो. माझं थोडं लिहायचं राहिलं होतं, सॉरी बाळांनो. हा ठीक आहे, थोडं लिहिते वेळेस तुम्ही पण क्वेश्चन जवळ ठेवा, तुम्हाला पण सांगता येईल. ठीक आहे चला. आता बघा काय करूया. आता झालं इथपर्यंत सगळ्यांना कळालं, बाकीच्यांना सगळ्यांना कळालं इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये टाका बरं सगळ्यांनी कळलं असेल तर. ठीक आहे, आता सिंपल आपण कॅल्क्युलेशन करूया. एकूण गाई 60 आलेत, शुभ्रा म्हणते 60 आलेत. बघा कसं 60 आलेत बघा, तुम्ही कॅल्क्युलेशन करा आता. 60च येणार, शुभ्रा म्हणली 60 म्हणजे 60च येणार. मला शुभ्रावर 100% मला काय भरोसा आहे. बघूया आता, चेक करूया. आता बघ, आता या एक्स आणि एक्सचा टर्म काय करूया आपण, सॉल्व्ह करूया. या 25 होईल का रे? काही केलं तर चालणार नाही, कारण इथे एक्सचा टर्म आहे, इथे एक्सचा टर्म आहे. ठीक आहे, यांचं कॅल्क्युलेशन करतोय बाळांनो. ह्याचा क्रॉस मल्टिपल करून दाखव तुम्हाला. एक्स प्लस एक्स छेद 3 प्लस 1/4. ठीक आहे, यांचं क्रॉस मल्टिपल करा आणि याचं उत्तर काढा. असा असा डमरू बाबा तुम्हाला माहितीये. यांचा गुणाकार करा, म्हणजे सॉरी गुणाकार करा म्हणजे 4x प्लस 3x भागिले किती, या दोघाचा गुणाकार करा, 3 चोक 12. ठीक आहे, आता या दोघाची बेरीज करा. 4 आणि 3 7 म्हणजे 7x भागिले किती, 12. 7x भागिले 12 याचं उत्तर आलं. ठीक आहे, इथे लिहितो बघा, 7/7x 7x छेद किती रे, 12 प्लस 25. ठीक आहे, एक्स. एकदम सिंपल चालू, एकदम स्लो चालू, कारण का तुम्हाला कळण्यासाठी व्यवस्थित आणि हळूवार सांगतो. ठीक आहे, चला कळलं इथपर्यंत? बोला बाळांनो, इथपर्यंत कळलं? आता बघा पुढे काय करायचं. आता हा एक्स आहे आणि हा एक्स, या टर्मला एक्सचा टर्म एकीकडे करू आणि जो कॉन्स्टंट आहे तो तसाच ठेवू. ठीक आहे, आता हे व्हेरिएबल वाला आहे. ठीक आहे, चला ते तुम्हाला नंतर कळेल. ठीक आहे, ते व्हेरिएबल ते आता ते पुढच्या याच्यात आहे तुम्हाला. ठीक आहे, चला 15 उत्तर आहे बघूया. ठीक आहे, बघा शुभ्राने टाकलेलं 15. आता एक्सचा टर्म माहित आहे, एक्सचा ह्याला इकडे पाठवून देऊया. बघा एक्स मायनस, आता हे प्लस मध्ये होतं, मायनस केला म्हणजे 7x छेद किती आला, बरोबर, आपण 12 आला. ठीक आहे, इजिकल टू 25 आला. ठीक आहे, बघा एक्स मायनस 7x छेद 12 बरोबर किती, 25. आता याचा क्रॉस मल्टिपल करा, मग काय होईल बघा. क्रॉस मल्टिपल केल्यानंतर बघा, आता इकडे सॉल्व्ह करेल, थोडस इकडे सॉल्व्ह करेल. यांचा क्रॉस मल्टिपल करा म्हणजे काय येणार, 12x मायनस 7x भागिले किती, 12 इजिकल टू 25. ठीक आहे, 25 बरोबर. कळलं? आता बघा, हे 12 आणि 12तून जर 7 काढले तर किती उरतात रे, 5x बरोबर. हे भागाकारात आहे, तिकडे तिकडे पाठवून देऊ, गुणाकारात जाईल म्हणजे 25 गुणिले 12 जर केलं तर उत्तर काय ते, चला उत्तर सांगायचं आहे. 300 येतं का रे? चला उत्तर सांगायचे बाळांनो, लवकर सांगायचं उत्तर. चला असो, ठीक आहे. मग हा 5 काय करूया, 5 काय करूया बघा, x बरोबर 25 गुणिले 12 भागिले काय करूया, 5 करू. ठीक आहे, 5 करू. 5 एक 5, 5 5 25 बरोबर. 25 x बरोबर 5 गुणिले 12. x बरोबर किती रे, 5 गुणिले 12. ठीक आहे, 5 गुणिले 12 म्हणजे 12 पंचे 60. मग x ची किंमत किती आली म्हणजे 60 आली. इथं इथं लिहितो बघा, 12 पंचे 60 म्हणजे एकूण गाय किती झाल्या माझ्या, 60 झाल्या. ठीक आहे, एकूण गाय किती झाल्या माझ्या, 60 झाल्या. तर मला विचारलंय काय बाळांनो, आपलं उत्तर इथं संपलेलं आहे का? इथं उत्तर संपलेलं आहे का? नाहीये. उत्तर आपलं इथं संपलेलं नाहीये, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, झाडाखालच्या गायी किती बसल्या झाडाखाली ते काढायचे. बरोबर बाळांनो, बरोबर का नाही? झाडाखालच्या गायी आपल्याला काढायच्या आहे. ठीक आहे, झाडाखालच्या गायी काढूया आपण. बघा झाडाखालचं इथं आहे बघा हे. मग काय करूया, एक्स ची माहिती आहे आपल्याला, बघा लक्षात ठेवा. इथं काय करू, एक्स ची किंमत माहित झाली आपल्याला, एक्स म्हणजे 60 गायी. 60 भागिले इथं काय केलं, 4 म्हणजे किती येईल रे, 4 एक 4, 4 एक 4 बरोबर. 4 एक 4 उरले किती, 2, 4 पंचे 20, 15 गायी माझ्या काय इथं झाडाखाली आहे. ठीक आहे, मग तुम्हाला विचारलं चरायला किती गेल्या, मग करा इथं, चरायला गेलं तर मग करा लागेल इथं. एकच्या किती 60 टाकणार, 60 भागिले 3 करा बाळांनो. मग 3 दोन्ही 6 आणि हे शून्य लावा म्हणजे किती झाले, 20 गायी चरायला गेल्या. बघा सगळ्यांची बेरीज करा, तुमची 60च आली पाहिजे का, 60च आली पाहिजे. बघा हे 20, हे 15 आणि हा 25 करा. 5 आणि 5 10 शून्य, हाताला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 1 6, 60 आले का रे टोटल, बरोबर. एकूण गाई बरोबर 60 आणि हे एवढं गेलं बरोबर 60, आलं का उत्तर आपलं. असं क्रॉस आपण करू शकतो, व्हेरीफाय. ठीक आहे, चला कळालं का रे सगळ्यांना, चला सांगायचंय, कळालं? बघा
सिंपल एक बार मी एक्सप्लेन करतो बघा. असा ग्राफ दिला सर. अनम्यूट करा. ओके ठीक आहे साई. ओके ठीक आहे साई, एक बार सांगू दे, तुला अनम्यूट करतो. ठीक आहे, थोडं कोणी जाऊ नका. बघा असा ग्राफ दिला आहे तुम्हाला, एक आलेख दिलेला आहे आणि तुम्हाला इथं काय केलेलं आहे, हा ब्ल्यू कलर म्हणजे हा सार्थकचा दावा आहे इथं, हा जो आहे तो ग्रीन कलर म्हणजे सुरेशचा दावा आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन असा विचारला, सुरेशच्या 4 सामन्याची सरासरी. आपण सुरेशच्या 4 सामन्याची सरासरी काढलेली आहे ग्राफ बघून. हा सुरेश काय ब्ल्यू कलर आहे, हा 30 प्लस आपण 60 प्लस हा 40 प्लस आपण काय केलं 50, हे टोटल केलं. यांची बेरीज झाली 180 भागिले आपण 4. 4 काय केलं, सरासरी 4 10 सामने होते म्हणून आपण 4 भागिले केलं, म्हणून याचं उत्तर आलं 45. बरोबर, म्हणजे सार्थकी सरासरी किती आहे 45. मग तसंच सुरेशची काय केलं, धावाची सरासरी काढलं, इथं वरती काढलं मी. बघा सुरेश 50 नंतर काढला 70 दुसऱ्या मॅच मध्ये, तिसऱ्या मॅच मध्ये 60 काढला आणि चौथ्या मॅच मध्ये 40 काढला. तर यांची आपण काय केलं, बेरीज केली वरच्या धावाची, 220 भागिले 4 केलं, म्हणजे त्यांची सरासरी किती आली 55. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये असं म्हणलं, सार्थकच्या 4 सामन्यातील सरासरी धावापेक्षा, हे बघा, सार्थकच्या 4 सामन्यातील सरासरी धावापेक्षा कितीने कमी अथवा जास्त. कोण रे, सार्थक पेक्षा म्हणलं तर सुरेश. तर सार्थक पेक्षा कोण, सार्थक पेक्षा कमी का जास्त आहे सुरेश, किती धावा जास्त कमी काढला का जास्त काढला, 10 ने जास्त आहे. तर आपलं उत्तर आहे 10 ने जास्त. ज्याला कळालं नसेल त्याने मला सांगायचं आहे. चला मी काय करतो, साईला अनम्यूट करतो. साई बोल. साई साई तर हा बोल. मला फक्त याची ट्रिक, दुसरी ट्रिक पण सांगायची होती फक्त. हा ट्रिक काय बाळा, सांग बरं. सर मी काय हम्म केलं, हम्म सुरेशच्या धावा यांचं पहिले हम्म प्लस केलं बरोबर. हा आणि हम्म सर तो ब्ल्यू वाला त्याचं नाव काय आहे, ते ब्ल्यू ब्ल्यू कलर वाला, हा सार्थक. सार्थक, त्यांचा प्लस केलं, मग हम्म दोघांचा प्लस आला, त्यांचा मायनस केलं, तर मला बर, आन्सर म्हणजे 40 आलं. 100, हा 100 असं केला का बाळा, 180 मायनस म्हणजे 220 मायनस हे केला का असं. हो सर, मग आन्सरला 40 आलं, त्याला मी बर 4 ने भाग केलं. बरोबर, 4 ने भाग म्हणजे त्यांनी दोघांनी 4 सामने खेळलं, बरोबर, म्हणून 4 ने केलं, म्हणून 10 उत्तर आलं. ठीक आहे, असंही कर, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि जर तुला ग्राफ मध्ये असं दिलं असतं तर मग तुला काय, इथे तुला एक एक धावा, एक एक सामना खेळलाच नाही समजा, फॉर एक्झाम्पल 5 जर इथे ऍड केलं समज, मग इथं दिलं तुला समज सार्थक, तर मग कसं करशील, तुला ह्या स्टेपनं जावं लागणार, बरोबर ना, ह्या स्टेपनं जावं लागणार, म्हणजे सुरेश खेळलाच नाही, मग कसं करशील, अशा वेळेस मग असं करावं लागणार आहे. कळालं, म्हणून मी तसं सांगितलं नाही बाळा, तू म्हणून अशा स्टेपनं जायचं. कधी असं केलं तरी येणार. दोघं सामने सारखेच खेळत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, करा बिंदास करा, कारण का दोघांनी 4च सामने खेळले ना. जर यदा कदाचित जर 5 सामने आलं आणि त्या सामन्यामध्ये जर सुरेश खेळलाच नाही, तर मग असं काढावं लागेल, बरोबर का नाही रे. चला चला, असं असं तुम्हाला बरोबर आहे. चल, ट्रिक ट्रिक म्हणता येणार नाही बाळा, असं की दोघांनी 4च सामने खेळलेले. ठीक आहे, असं पण छान. चला, डोकं लावायचं असं पण ओके, छान, गुड. चला, बाकीच्यांना सगळ्यांना समजलं का रे.